नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझाईन क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपल्याला वन टक्स ब्लाऊज शिकायचं आहे. आपण फोर टक्स ब्लाऊज शिकलो, त्यानंतर आपण कटोरी ब्लाऊज शिकलो. आता यानंतर आपल्याला वन टक्स ब्लाऊजचा पॅटर्न बनवायला शिकायचं आहे. पॅटर्न बनवण्या अगोदर आपण नेहमीप्रमाणेच आपल्याला लागणारं कागद, पेपर, कार्डशीट पेपर जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते घेतलं आहे आणि नॉर्मल आपलं टेप, कैची, पेन या सर्व साहित्य जमा करून घेतलं आहे. आता पेपर टाकल्यानंतर डबल फोल्ड पेपर टाकायचा आहे आणि बंद बाजू नेहमीप्रमाणेच आपल्याकडे. तर आपण यावेळी छोटं माप निवडलं आहे वन टक्स ब्लाऊजसाठी. शक्यतो वन टक्स ब्लाऊज ज्यांना चेस्ट कमी असते किंवा एकतर छोट्या मुली 7वी 8वी पर्यंतच्या एकदम नॉर्मल छोट्या मुलींपासून आपण 4-5 वर्षाची जी नऊवारी वगैरे ज्यावरती ब्लाऊज शिवतो त्या ब्लाऊजपासून तर 28-30 इंच चेस्टपर्यंत आपण हा ब्लाऊज वन टक्स ब्लाऊज जास्ती करून शिवल्या जातो. तर वन टक्स ब्लाऊज पॅटर्न शिवण्या अगोदर हा पेपर, त्याची ही बंद बाजू आणि नेहमीप्रमाणेच आपली जी उंची आहे ती मोजून घ्यायची. तर मला जी उंची घ्यायची मी तिची हाईट थोडी जास्त आहे, जरी छोटं माप असलं तरी, त्यामुळे मी 14.5 इंच हाईट घेते. 14.5 इंचाला मार्किंग करून घ्यायचे बंद बाजूला. ही बंद बाजू इथे आपण 14.5 इंच उंची घेतली ब्लाऊजची आणि ही बंद बाजू. त्याच्या पुढे आपण 1 इंच बंद बाजूच्या एकदम समोरच्या बाजूला 1 इंच माप मोजून सरळ लाईन मारून घ्यायची. हे 1 इंच माप सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढे 1 इंच इथे मी मार्क केली. हे बघा, हे 1 इंच माप मोजून सरळ जेवढी आपण इकडे 14.5 इंच हाईट घेतली तेवढंच माप समोर 1 इंचावरती आपण मोजून घ्यायचं. तिथून पुढे नेहमीप्रमाणेच आपला जो गळा आहे 2.25 इंच तो गळा मोजायचा आहे आणि शोल्डर जे आहे आपलं 3 इंचाचं. शोल्डर आपण कमी जास्त करू शकतो. 2.25 इंच गळा मोजल्यानंतर पुढचा जो गळा आहे तो 7 इंच आहे. 7 इंच जिथे येतं तिथे 2.5 इंच मोजून घ्यायचं आहे आणि हा चौकोन कंप्लीट करून तिथे गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. गळा तयार झाल्यानंतर 3 इंच जे आपलं शोल्डर आहे हे तिथून पुढे मोंडा लाईन मारून घ्यायची, जी की आपली 5.5 इंच आहे. 5.5. तिथून पुढे आपली जी ब्लाऊजची घडी आहे ती टाकायची. आता आपली ब्लाऊजची घडी, आपलं ब्लाऊजची जी फिट चेस्ट आहे ती 30 इंच आहे. आपण 10 इंचाचं जी आहे ती ब्लाऊजची घडी टाकली. तिथून पुढे उंची आपली जिथे आहे तिथेही 10 इंच आणि सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. 30 इंच फिट चेस्ट म्हणजे त्याचा चौथा भाग काढायचा आहे. 7.5 इंच माप होतं. 7 चौक 28 प्लस वरती हाफ इंच, 7.5 प्लस 1.5-2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं. सुरुवातीला नवीन शिवणारे असेल तर मग शिवणात माप थोडं जास्त जातं, त्यासाठी आपण 2 इंच घेतलं आहे. म्हणजे 7.5, 8.5 आणि 9.5 प्लस हाफ असं हे 10 इंच माप होतं आणि म्हणून आपण ही 10 इंचाची घडी टाकली. यात हे जे आपलं माप टाकलं जातं हे शिलाई मार्जिनसह टाकलं जातं आहे. आणि शिवाय मला कुणीतरी कमेंट केली आहे की पुढची उंची आणि मागची उंची वेगळी असते का? तर फ्रंट उंची आणि बॅक उंची ही नेहमी सेमच असते. फक्त फ्रंटचे जे माप आहेत ते मी कट करायच्या वेळी किंवा ब्लाऊजवर ड्रॉ करायच्या वेळी आपलं पॅटर्न तयार झाल्यानंतर कुठे वाढवायचं हे मी त्यात सांगत असते. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, त्यावेळी तुम्हाला
पूर्ण कुठे वाढवायचं कुठे कमी करायचं ह्या गोष्टी लक्षात येतील. पण कट करताना पॅटर्न नेहमी फ्रंट आणि बॅक उंची नेहमी एकच कट करायची असते. आपण कटिंग करताना आपला बॅक आणि फ्रंट एक सोबतच निघतो, आपण वेगळं वेगळं कटिंग करत नाही. त्यामुळे नेहमी पूर्ण ब्लाऊज कट करण्या अगोदर पॅटर्न शिकताना पूर्ण जो पॅटर्न आपण बनवतोय त्याचा पूर्ण व्हिडिओ बघा. एकदा बघितल्यानंतर लक्षात आला नाही तर व्हिडिओ रिपीट बघा आणि व्यवस्थित कटिंग शिका मैत्रिणींनो. पूर्ण हा चौकोन तयार केला आपला. नेहमीप्रमाणेच आपण जी आपली घडी टाकली आपण 10 इंचाची, जिथे आपली उंची संपते तिथेही 10 इंच मोजून हा चौकोन कंप्लीट करून घेतला. इथे आपण मोंढा आकार दिले 1.25 इंचावरती एक आणि 1.5 इंचावरती एक. हे मोंढा आकार देऊन झाल्यानंतर हा जो आपण 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवलं आहे गळ्यापासून, जिथनं आपण गळा ड्रॉ केला आहे तिथून पुढे खाली आपण ही जी तिरकी रेषा आहे ही मारून घ्यायची. गळ्यापासून जे आपलं 1 इंच अंतर वाढलं आहे तिथपर्यंत ही तिरकी रेषा मारून घ्यायची. आता हा ब्लाऊज आपण बॅक हुकचा पण शिवू शकतो. त्यामुळे आपण इथे गोल गळा न घेता दुसरा गळा, पानगळा, पंचकोनी गळा, चौकोनी गळा यातले गळे कुठले पण टाकू शकतात. आता पहिला आपल्याला एकच टक्स याला मारायचा आहे आणि तो टक्स काढताना नेहमीप्रमाणेच आपण फोर्टेक्स ब्लाऊजमध्ये जे शिकलोय, ज्याला कुणाला टक्स काढता येणार नाही त्यांनी शोल्डर हाफ करायचं आहे आणि वरतून फक्त 10 ते 10.5 इंच आणि छोटं माप असेल, छोट्या मुलींचं ब्लाऊज शिवणार असेल तर 9 इंच माप टक्स पॉईंट घ्या. आता मी याचा 10.5 इंच टक्स पॉईंट घेते आणि ज्यांना फिट छातीचा 10वा भाग काढता येणार नाही आहे त्यांनी सरळ शोल्डर हाफ करा आणि वरतून 10.5 इंच माप मोजून टक्स पॉईंट काढून घ्या. आता आपली फिट छाती 30 आहे. 30 म्हणजे त्याचा 10वा भाग 3 येतो आणि 5 इंच शिलाई मार्जिन. थोडंसं वाढवा ठेवायचं असेल तुम्हाला माप तर आपण 3.5 इंचही घेऊ शकता. आणि या पद्धतीने तुमचा जो टक्स आहे तो तुम्हाला मिळालेला आहे. आता याला आपण कुठलीही ब्रापट्टी कुठलेही काहीही येणार नाही. हा एकदम साधा सोपा आणि शिवायलाही खूप झटपट होणारा ब्लाऊज आहे. हा टक्स मिळाल्यानंतर टक्स मारताना कापडावरती त्याच्या दोन्हीही बाजूला 1.5 इंच, जर चेस्ट खूपच कमी असेल तर 1/2 इंच घेतला तरीही चालेल. आणि या पद्धतीने तिरका टक्स, हे टक्स आपण शिकतोय पण हे शिवायचेत, हे शिवण्याचे टक्स आहेत. आणि या पद्धतीने आपला टक्स हा मिळालेला आहे, हा टक्स. आणि हे झालं आपलं 1 टक्स ब्लाऊज. फिटिंगला एकदम सुंदर बसतं मैत्रिणींनो हे ब्लाऊज. आणि हा पूर्ण पॅटर्न आपला रेडी झाला आहे. आता मी तुम्हाला याचं कटिंग दाखवते. कटिंग दाखवण्या अगोदर मी तुम्हाला परत एकदा आपण काय केलं हे रिपीट सांगते. बघा, आपण अगोदर उंची मोजली आहे, पूर्ण उंची मोजल्यानंतर जे माप आहे आपण पूर्ण उंची बंद बाजूला मोजली. त्याच्या पुढे सरळ आपण जेवढी उंची तेवढ्याच 1 इंच अंतरावरती परत एक लाईन मारली 14-14.5 इंचाची. तिथून पुढे आपण जो पॅटर्न शिकलोय, ज्या अगोदरचे ब्लाऊज आहे त्यात आपण जे शिकलोय सेम तेच आहे. आणि मी त्याच क्रमाने तुम्हाला ब्लाऊज शिकवते जेणेकरून तुम्हाला पुढचे ब्लाऊज खूप इझी जातील. या एका ब्लाऊजमधलं दुसऱ्या ब्लाऊजमध्ये जे कुठलं माप असेल ते तुम्हाला परत विचलित तुमचं मन होऊ नये म्हणून मी तुम्हाला त्या क्रमाने ब्लाऊज शिकवते. मध्येच नाही तर कुठले पण ब्लाऊज शिकवणं मला जास्त इझी आहे. जे ट्रेंडिंगला आहे ते ब्लाऊज शिकवणं मला फार जास्त सोपं जाणार आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की मी बेसिकपासून सुरुवात करते, त्यासाठी मी तुम्हाला या पद्धतीने ब्लाऊज शिकवते आणि रिपीट बऱ्याच गोष्टी सांगते. त्यानंतर आपण जो गळा आहे तो ड्रॉ करून घेतला आहे. वरती 2.25 इंच, खाली 2.5 इंच. खूपच छोटं माप असेल तर गळा 2 इंच, खाली 2.25 इंच घ्या. आणि गळा ड्रॉ केल्यानंतर पुढे शोल्डर नंतर मोंढा लाईन मारली आपण 5.5 इंचाची. छोट्या मापाला ती 5 इंचच घ्या. 5.5 इंच मोंढा मारल्यानंतर जी घडी आहे ती घडी टाकली आहे आणि त्यानंतर जिथे उंची संपते तिथे घडी, दोन्ही मापं जॉईन केल्यानंतर मोंढ्याचे आकार आपण देऊन घेतले. त्यानंतर आपण
गळ्यापासून पुढे जे 1 इंच अंतर माप सोडले तिथे ही तिरकी लाईन मारून घेतली आहे. ती लाईन मारल्यानंतर आणि आपण जो आपला टक्स आहे तो टक्स वरतून 10.5 इंचावरती मोजून घ्यायचा आणि इकडनं फिट छातीचा 10वा भाग अधिक 5 इंच त्या मापावरती आपण हा टक्स काढलाय. तिथून सरळ खाली लाईन मारल्यानंतर त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आपण पाऊण अंतर मोजलंय आणि टक्स जो आहे तो आपण आपल्या पेनच्या साहाय्याने मार्क करून घेतलाय आणि याच पद्धतीने आपला पूर्ण पॅटर्न रेडी झालाय. आता पॅटर्न कट करताना अगोदर सुरुवात खालच्या साईडने करायची, जिथली आपली उंची संपती आणि कमरेच्या बाजूने या पद्धतीने हे कट केल्यानंतर आपल्याला मोंढा कट करून घ्यायचा आहे. हे बघा, बाहेरचा मोंढा कट केल्यानंतर जो पॅटर्न आहे आपला तो या पद्धतीने दिसतोय. हे बघा, हा झाला आपला पॅटर्न. आता आपल्याला यातनं बॅक आपला सेपरेट करायचा आहे. बंद बाजू असल्यामुळे आपल्याला सेपरेट 2-2 पॅटर्न काढत बसावे लागत नाही. आणि जर तुम्ही सिंगल एक पॅटर्न टाकला तर वेळही जातो तुमचा आणि एकदा बॅक एकदा फ्रंट शिकायला थोडंसं किचकट होऊन जातं. त्यासाठी मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगते. हे बघा, हा तुमचा बॅक मध्यभागी कट केल्यानंतर सेपरेट बॅक निघतोय. हा बॅक निघाल्यानंतर तुम्हाला जो गळा आहे, हे बघा, हा गळा आणि हा पुढचा मोंढा तो कट करायचा आहे. ही जी तिरकी लाईन आपण ड्रॉ केली हे ती कट केली मी आणि त्यानंतर हा जो गळा आहे तो कट केला आहे. हे बघा, या पद्धतीने आता पॅटर्न दिसतोय. आता यात फक्त आपल्याला हा जो फ्रंटचा मोंढा आहे हा कट करायचा आहे. फ्रंटचा मोंढा कट केल्यानंतर फ्रंट या पद्धतीने दिसतोय. हा बॅक आणि हा फ्रंट. आपला पूर्ण पॅटर्न रेडी झाला आहे मैत्रिणींनो. स्लीव्ज आपण जी अगोदर दाखवली तीच स्लीव्ज आपल्याला कुठल्याही ब्लाऊजसाठी चालणे. उंची कमी जास्त आपण त्यात करू शकतो. स्लीव्ज तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला ड्राफ्ट व्हिडिओच्या सुरुवातीला स्लीव्जचा पॅटर्नचा टाकणारच आहे, तो बघून टाकला तरीही चालेल. त्याचप्रमाणे बाहीचा सेपरेट व्हिडिओही मी तुम्हाला दिलेला आहेच. तर आपला पूर्ण पॅटर्न पूर्ण झाला आहे मैत्रिणींनो. आपण लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आपला जो 1 टक्स ब्लाऊज आहे तो स्टिच करताना. तोपर्यंत बाय. आणि मैत्रिणींनो, प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. बाय.